छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाशवाणी चौक पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या काळात हा चौक जो आहे तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता। पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जे आहे ते पोलिसांना पत्र दिलं होतं। त्या अनुषंगाने 9 जानेवारी रोजी हा चौक खुला करण्यात आला होता। मात्र आज निवडणुकीच्या काळात हा चौक खुला केल्याने जे आहे ते यावर निवडणूक आयोगाने जे आहे ते खुलासा मागितला होता आणि त्यानंतर पोलिसांनी 21 जानेवारी रोजी निवडणूक आयोगाकडे एक खुलासा सादर केला होता की निवडणुकीच्या काळात राजकीय नेते असतील त्याचबरोबर अधिकारी असतील यांच्यासाठी जे आहे ते वेळ वाचावा, त्यांना यू टर्न घ्यायला सोयीचं व्हावं यासाठी जे आहे तो हा चौक खुला केल्याचं बोललं जात होतं। मात्र यावरून जे आहे ते मोठं राजकारण रंगलं होतं। सत्ताधाऱ्यांनी जे आहे ते या चौक खुला करण्याचं श्रेय घेतलं होतं, तर विरोधकांनी जे आहे ते याच्यावर टीका केली होती। मात्र 9 जानेवारीला खुला केलेल्या चौकात नंतर जे आहे ते वाहतुकीची सातत्यानं कोंडी होत होती, त्याचबरोबर अनेक छोटे मोठे अपघातसुद्धा झालेत। त्यामुळे जे आहे ते हा चौक पुन्हा बंद करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला होता आणि जे आहे ते पोलिसांनी काही दिवसापूर्वी यावर हरकतसुद्धा मागितल्यात। मात्र अशा पद्धतीनं बघतोय ऐन निवडणुकीच्या काळात सुरू केलेला हा आकाशवाणी चौक आता निवडणूक झाल्यानंतर तब्बल 54 ते 55 दिवसानंतर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। स्थानिक व्यापारी असतील यांची मागणी होती की हा चौक खुला केला जायते, मात्र या ठिकाणी होत असलेले सातत्याचे अपघात असतील त्याचबरोबर वाहतुकीची कोंडी असेल त्यामुळे जे आहे ते आता पोलिसांनीच घेतलेला निर्णय पुन्हा आता वापस घेतल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।